हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे दहीवडा रेसिपी। तर यासाठी मी आधी 2 वाटी रात्रभर उडदाची डाळ भिजू घातली होती आणि त्यासोबत मिरे सुद्धा भिजू घातलेले होते। आणि आता हे छान भिजलेले आता हे आपल्याला मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घ्यायची आहे। आता हे छान बारीक आता एकदम बारीक पेस्ट काढायची आहे, तुम्हाला थोडीशी दरदरी काढायची नाही। बघा अशी बारीक पेस्ट काढल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं बघा ही अशी बारीक पेस्ट काढल्यानंतर आपण छान याला फेटून घ्यायचं आहे। फेटल्याने काय होईल, हे अजून फ्लफी होईल आणि तुमचे दहीवडे सुद्धा फ्लफी होतील। तर सर्वात बेस्ट ऑप्शन तुम्ही हाताने फेटायचं, एकाच साइडने फेटायचं। बघा अशा प्रकारे हे फेटल्यानंतर छान फ्लफी होऊन जाईल। याच्यामध्ये नंतर मीठ वगैरे तुम्ही ऍड करायचं, याच्यामध्ये सोडा वगैरे ऍड करायची आवश्यकता नाही आहे। तर आता आपले मिश्रण तयार आहे की नाही, यासाठी काय करायचं की थोडंसं वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं टाकून बघायचं। जर हे असं छान तरंगलं तर समजून जायचं की आपलं बॅटर तयार आहे। तर बघा आता आपल्याला वडे तळायला घ्यायचे आहेत। तर मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि हे छान आता गरम करून घेतलेलं आहे। तर बघा आता अशा याच्यामध्ये आपल्याला छान हे वडे तळून घ्यायचे आणि थोडेसे गोल्डन झाले की लगेच काढून घ्यायचे, जास्त वेळपर्यंत ठेवायचे नाही, नाहीतर हे वडे कसे फुटण्याची शक्यता असते। तर बघा अशा प्रकारे आपण हे वडे छान एक एक करून सगळे काढून घेणार आहे। फ्लेम मी ही थोडीशी मीडियमच ठेवलेली आहे, जास्त मोठी पण नाही आणि कमी पण नाही। तर बघा अशा प्रकारे मी हे एक एक करून सगळे वडे काढून घेत आहे। थोडेसे गोल्डन झाले हे सगळीकडून की बघा अशा प्रकारे हे गोल्डन झाले की आपण याला काढून घ्यायचे आहे। तर असे करता करता आपण हे सगळे वडे आता अशाच प्रकारे छान फ्राय करून घेऊया। हे आपण डायरेक्ट हाताने न टाकता असे ही पद्धत वापरलेली कधीही चांगली, म्हणजे तुम्हाला पोळणार पण नाही, हाताला चटका पण लागणार नाही, तेलही उडणार नाही आणि छान वडे सुद्धा छान तळल्या जातील। तर बघा अशा प्रकारे ही छान वडी मी एक एक करून सगळे इथे तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही गोल्डन कलरचे हे सगळे वडे मी छान तळून घेतलेले आहे। आणि हे आता कोमट पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे याचं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते सुद्धा निघून येईल। तर बघा अशा प्रकारे हे छान पिळून घ्यायचे आहे का प्लेटमध्ये। तर बघा अशा प्रकारे हे म्हणजे याचं जे ऑइल आहे हे पूर्ण तेलमध्ये पळून जातं आणि छान खूप कमी ऑइलचे वडे आपल्याला मिळून जातील, म्हणजे खायला सुद्धा हेल्दी। तर आता याच्यामध्ये बघा दहीवड्यामध्ये तर दही लागणारच, त्याच्यामध्ये आपल्याला छान साखर वगैरे टाकून हे बारीक फेटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी फ्रेश दही वापरलेलं आहे, गोड दही आहे, जास्त आंबट दही याच्यामध्ये घ्यायचं नाही। आणि चिंचेची आणि हिरव्या मिरचीची चटणी तुम्हाला कशी करायची तेच माहीतच आहे। तर अशा प्रकारे आता हे दही वडे मी एका बाउलमध्ये टाकत आहे आणि हे दही वडे टाकल्यानंतर याच्यावर आपण छान आता दही घालून घेऊया। तर अशा प्रकारे मी याच्यावर दही टाकून घेतलेलं आहे। दही थंडगार असावं, म्हणजे दही वडे खायला अतिशय मग टेस्टी लागतात। तर अशा प्रकारे मी आता हे दही याच्यामध्ये ऍड करून घेत आहे। त्यानंतर दही टाकल्यानंतर छान याच्यावर आपल्याला आता बाकीचे मसाले ऍड करायचे आहे, चटणी ऍड करायची आहे। तर ही आहे आपली ग्रीन चिली चटणी, जी आधी मी तुम्हाला पाणीपुरीच्या चटणीच्या टाइमला किंवा कचोरीच्या चटणीच्या टाइमला दाखवलेली आहे कशी बनवायची, तेव्हा तुम्ही ती रेसिपी चेक करू शकता। त्यानंतर ही चिंचेची चटणी आहे, ही सुद्धा याची सुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे याआधी, तर ती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर यानंतर याच्यामध्ये थोडेसे कांदे वगैरे बारीक चिरून तुम्ही वरून गार्निश करू शकता। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली हे ऍड करू शकता। त्यानंतर थोडासा चाट मसाला सुद्धा आपण याच्यावर ऍड करायचा आहे। जिरे पूड असेल तुमच्याकडे तर तुम्ही जिरे पूड सुद्धा ऍड करू शकता, म्हणजे हे अजून छान टेस्टी लागते। तर बघा अशा प्रकारे आपले हे दहीवडे, लुसलुशीत दहीवडे, टेस्टी दहीवडे तयार आहेत। रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।